महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला। याच मुद्द्यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने सन्मान केल्याचं राऊतांनी म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून भाजपवर टीका केली। यावर छोट्या मनाचे लोक वाद उभे करतात असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। ह्याच कोश्यारी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती आणि कृत्य केली होती। याच कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता। याबद्दल महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करतं। रामकृष्ण हरी। कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस, म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते। जरी आम्ही विरोधात, ठीक आहे, गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो, पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या। त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील। कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही, आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं। काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही।